गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण अकाउंटचा पहिला चॅप्टर सुरू करतो. इयत्ता 12वीचा सर्वांनी प्रथम पुस्तक विकत घ्यायचं आहे, नाहीतर मग या विषयाची PDF उघडून आपण पेज नंबर 1वर लक्ष द्यायचे. थोडीशी थिअरी अगोदर माहिती सांगणार आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य एक्झाम्पलला सुरुवात होणार आहे. पहिल्या टॉपिकचं नाव आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. इयत्ता 11वीला आपण फायनल अकाउंटचा अभ्यास तसा केलेला आहे, फक्त तो सोल ट्रेडरचा केलेला आहे. सोल ट्रेडर म्हणजे काय? एकल व्यापारी. आज आपण 12वीच्या मध्ये पार्टनरशिप म्हणजे भागीदारीचं आहे. सोल ट्रेडर नंतर भागीदारी व्यवसाय. असं म्हणतात ना की एक से भले दो, हे की नाही. एकटा सोल ट्रेडर म्हणजे एकल व्यापारी, त्या ठिकाणी त्याला काही मर्यादा असतात. एकटा व्यापारी त्याची भांडवलाची मर्यादा असेल, त्यानंतर ते व्यवस्थापन क्षेत्रातील त्याची क्षमतेची मर्यादा असेल, अमर्यादित देयता असते त्याची, अनलिमिटेड लायबिलिटी म्हटलेले, नो स्टेबिलिटी, स्थिरता नसते, त्यानंतर स्पेशलायझेशन करता येत नाही, विशेषीकरण आणखी. हे सगळे दोष दूर करण्यासाठी 2-3 एकत्र आली लोक म्हणजेच त्या ठिकाणी त्याला भागीदार असं म्हटलेले. आणि मग त्या ठिकाणी भांडवल मोठ्या प्रमाणात जमा करता येतं, व्यवस्थापन चांगलं काम करता येतं, लायबिलिटी हे अनलिमिटेडच असते, परंतु थोडंसं स्पेशलायझेशन करता येतं, मोठा व्यवसाय सुरू करता येतो. आणि एकल व्यापाऱ्याचं त्या ठिकाणी रिस्क असते, तोटा झाला तर सर्व एकट्याला सहन करायचा. असं पार्टनरशिप भागीदारीमध्ये त्या ठिकाणी तोटा झाला तर दोघा-तिघांमध्ये वाटलेलं वाटून देत होतं, म्हणून त्या ठिकाणी पार्टनरशिप हे महत्त्वाचे आहे. द पर्सन्स हू हॅव एंटर्ड इन टू पार्टनरशिप्स आर इंडिव्हिज्युअली नोन ॲज पार्टनर्स. जे व्यक्ती एकत्र येऊन त्या ठिकाणी अशा प्रकारे भागीदारी व्यवसाय सुरू करतात त्याला पार्टनर्स म्हटलेले आहे त्या व्यक्तींना. आणि एकत्रितरित्या सगळ्यांना उल्लेख करायचा असेल तर फर्म म्हणायचं, लक्षात ठेवायचं. याची डेफिनेशन दिलेली आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं 2 or more पर्सन, 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतात आणि एखादा व्यवसाय सुरू करतात. नफा तोटा, प्रॉफिट और लॉस ते वाटून घेतात. डेफिनेशन याची केलेली आहे ती पहा. इंडियन पार्टनरशिप ॲक्ट, भारतीय भागीदारी कायदा 1932 1932 नुसार सेक्शन 4मध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स हू हॅव ॲग्रीड टू शेअर द प्रॉफिट्स ऑफ अ बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. एकत्रित येऊन ते व्यवसाय सुरू करतात. दुसरी एक डेफिनेशन आहे, पार्टनरशिप इज द रिलेशन एक्झिस्टिंग बिटवीन पर्सन्स competent to make contract who agree to carry on a lawful business. कायदेशीर व्यवसाय पाहिजे in a common with a view to earn private gain. नफा मिळवण्याचा हा त्यांचा हेतू असतो. त्यानंतर पेज नंबर 2वरती त्या ठिकाणी काही एक डायग्राम फीचर्स म्हटलेले. फीचर्स म्हणजे ठळक वैशिष्ट्ये. भागीदारीची काय ठळक वैशिष्ट्ये? फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. याचं खाली एकाचं विश्लेषण केलेलं आहे. डायग्राम पाहायचं आहे. पहिलं दिलेलं ॲग्रीमेंट, करार असतो, लेखी करार याच्यामध्ये केलेला असतो. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे तोंडी कराराला काही कायदेशीर पुरावा नसतो, म्हणून लेखी भागीदारीचा करार करून ठेवला तर त्याचा उपयोग कोर्टामध्ये काही भांडण वगैरे उद्भवलं तर उपयोग होतो. असा जो लेखी करार असतो, रिटन ॲग्रीमेंट म्हणतात त्याला, इज नोन ॲज पार्टनरशिप डीड, DEED, भागीदारीचा करार असं म्हटलेलं आहे. हे त्याचं पहिलं त्या ठिकाणी फीचर आहे, वैशिष्ट्य आहे ॲग्रीमेंट. दुसरं आहे नंबर ऑफ पार्टनर्स, भागीदार किती पाहिजे पहा. कमीत कमी मिनिमम 2 पार्टनर्स, कमीत कमी 2 आर नीडेड टू स्टार्ट पार्टनरशिप फर्म अँड द मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स आर 50 अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट 2013 अमेंडमेंट म्हणजे दुरुस्ती इन 2014. जास्तीत जास्त 50, कमीत कमी 2. दुसरं वैशिष्ट्य झालं. त्यानंतर लॉफुल बिझनेस, भागीदारीचा व्यवसाय हा तुमचा कायदेशीर पाहिजे. कायदेशीर व्यवसायामध्ये त्या ठिकाणी
बिझनेस अंडरटेकन बाय पार्टनरशिप शुड बी लॉफुल. इट कॅनॉट अंडरटेक बिझनेस विच इज नॉट अलाउड बाय स्टेट. राज्याने त्या ठिकाणी अवैध ठरवलेले व्यवसाय सुरू करता येत नाही. द डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप ऑल्सो डज नॉट परमिट एनी इलिगल बिझनेस. व्याख्येमध्ये पण डेफिनेशनमध्ये पण तसा उल्लेख केलेला आहे नाही का. अवैध व्यवसाय सुरू करता येत नाही. तिसरं वैशिष्ट्य पाहिलं लॉफुल बिझनेस. चौथं आहे शेअर ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस. नफा तोट्याची विभागणी. जर भागीदारीच्या करारामध्ये उल्लेख नसेल तर समान रेशो समजायचं, इक्वल समजायचं. जर करारात उल्लेख असेल तर त्याप्रमाणे नफा तोट्याचा हिस्सा घ्यायचा. उल्लेख नसला तर लक्षात ठेवायचं इक्वल समजायचं म्हणजे समान. तिसरं आहे पाचवं वैशिष्ट्य अनलिमिटेड लायबिलिटी, अमर्यादित देयता. जर त्या ठिकाणी भागीदारी व्यवसायात तोटा झाला तर त्या ठिकाणी भागीदारांनी स्वतःची खाजगी संपत्ती विकून तो असा प्रकारचा तोटा भरून काढायचा असतो. किंवा मग एखादा भागीदार जर दिवाळखोर झाला, इनसॉल्वंट झाला, तर मग जे राहिलेले दोन आहेत सॉल्वंट त्यांनी तो तोटा सहन करायचा असतो. त्यानंतर रजिस्ट्रेशन, नोंदणी. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज कंपल्सरी ओनली इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यातच त्या ठिकाणी सक्तीने आहे पा. विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2005. According to Indian Partnership Act 1932, registration of partnership firm is optional. It means a firm may or may not be registered. भारतीय भागीदारी कायद्यामध्ये नोंदणी करणं हे वैयक्तिकरित्या सोपवलं, म्हणजे त्यांनी नोंदणी करू शकतात किंवा नाही. परंतु एक लक्षात ठेवायचं की नोंदणी केलेली कधी पण चांगली. यदा कदाचित भागीदारांमध्ये काही डिस्प्यूट, भांडण उद्भवलं तर ते नोंदणी आवश्यक असते. त्यानंतर जॉईंट ओनरशिप and management. Each partner is joint owner of the property of the firm. प्रत्येक भागीदार जबाबदार असतो पहा. सो नो पार्टनर कॅन यूज प्रॉपर्टी फॉर पर्सनल यूज. भागीदारी संस्थेची मालमत्ता एखादा भागीदार स्वतःच्या खाजगी कामासाठी वापरू शकत नाही. ऑल पार्टनर्स हॅव इक्वल राईट्स. सर्वांना समान हक्क असतात इन मॅनेजिंग द फर्म. सो ऑल पार्टनर्स आर जॉईंटली रिस्पॉन्सिबल. सर्व भागीदार एकत्रितरित्या जबाबदार असतात फॉर द मॅनेजमेंट ऑफ द फर्म, व्यवस्थापनासाठी. त्यानंतर प्रिन्सिपल अँड एजंट, म्हणजे मालक आणि एक प्रकारे एजंट अशी भूमिका ते भागीदार निभावत असतात. ईच पार्टनर वर्क्स इन टू फोल्ड कॅपॅसिटीज. एक्झाम्पल प्रिन्सिपल अँड एजंट. अ पार्टनर ॲक्ट्स ॲज अ प्रिन्सिपल ऑफ द फर्म विथ आउटसाईड. बाहेरच्या लोकांशी तो भागीदार एक प्रमुख मालक म्हणून वागेल. अँड विथ द अदर पार्टनर्स ही ॲक्ट्स ॲज अन एजंट. इतर भागीदाराबरोबर तो एजंटची भूमिका बजावत असेल. त्यानंतर पुढचं फीचर्स वैशिष्ट्य आहे डिझोलेशन, म्हणजे विसर्जन, बंद करणे. अ पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व थ्रू ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर. करारात उल्लेख केलेला असतो त्यानुसार बंद करता येतो व्यवसाय. इफ अ पार्टनर वॉन्ट्स टू क्लोज द फर्म ही कॅन डिझॉल्व द फर्म बाय गिविंग 14 days नोटीस. भागीदाराला वाटलं की आता बंद करायचं आहे, आपण त्याच्यातून बाहेर पडायचं, 14 दिवसाची नोटीस द्यायची आहे. द फर्म कॅन ऑल्सो बी डिझॉल्व इफ अ पार्टनर डाईज. एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाला, ऑर रिटायर्स, निवृत्त झाला, बिकम्स इनसॉल्वंट, दिवाळखोर झाला, ऑर इनसेन किंवा वेडा झाला, तरीसुद्धा भागीदारीचं विसर्जन होतं. इथे एक नमुना दिला आहे पहा पेज नंबर 3 वरती. त्यांनी पार्टनरशिप डीड करार कसा स्टॅम्पवर त्या ठिकाणी इथे कोणते कोणते मुद्दे आहेत त्याचा उल्लेख केलेला असतो. सर्वसाधारणपणे याच्यामध्ये काय काय असतं पहा. भागीदाराच्या करारामध्ये नेम अँड ॲड्रेस, नाव असतं संस्थेचं, पत्ता असतो, मुख्य व्यवसाय. त्यानंतर नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑल पार्टनर, सर्व भागीदारांचे नाव पत्ते असतील. अँड ड्युरेशन म्हणजे कालावधी भागीदारीचा. कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल द पार्टनर्स, भागीदार किती भांडवल आणणार आहे त्याचा उल्लेख असतं. त्यानंतर रेशो, चौथं आहे रेशो इन विच प्रॉफिट्स आर टू बी शेअर्ड. त्यांचा नफ्यातला तोट्यातला काय हिस्सा असेल. आणि जर उल्लेख केलेला नसेल पार्टनरशिप डीडमध्ये, करारामध्ये, तर इक्वल समजायचं. राईट्स, ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ द पार्टनर्स, त्यांचे हक्क, कर्तव्य, देयता. त्यांचं प्रोव्हिजन्स म्हणजे तरतुदी रिलेटेड टू ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ एक्सेट्रा ऑफ अ पार्टनर. भागीदाराचा प्रवेश, भागीदाराचे निवृत्ती, मृत्यू याचा पण उल्लेख असतो, तरतुदी असतात. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल, भांडवलावर काय व्याज द्यायचे, लोन, कर्जावर काय,
ड्रॉविंग उचल घेतलेल्या रकमेवर किती व्याज आकारायचं. त्यानंतर सॅलरीज कमिशन एक्सेट्रा ई पेएबल टू एनी पार्टनर्स, त्या ठिकाणी त्यांना किती पगार दिला जातो, कमिशन दिलं जातं त्याचा उल्लेख असतो. सेटलमेंट ऑफ अकाउंट्स ऑन डिझोल्युशन ऑफ द फर्म, व्यवसाय बंद करण्याची वेळ आली तर मग अकाउंट कसं सेटल केलं जाईल, बंद केलं जाईल. मेथड ऑफ सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट्स अमंग द पार्टनर्स, डिस्प्यूट म्हणजे भांडणं, भागीदारांमध्ये काही वाद निर्माण झाला तर मग कशा पद्धतीने सेटलमेंट करायची. एनी ऑदर मॅटर रिलेटिंग टू द कंडक्ट ऑफ द, व्यवसायाशी संबंधित अजून काही मुद्दे असतील तर त्याचा उल्लेख या भागीदारी करारामध्ये असतो. इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप, भागीदारीचा करार हा अत्यंत महत्त्वाचा. मी तुम्हाला सांगितले की तोंडी कराराला काही महत्त्व नाही, लेखी करार असेल तर उद्या काही भांडणं निर्माण झाली तर कोर्टामध्ये त्याचा एक पुरावा म्हणून त्याचा उपयोग होत असतो. त्यानंतर पेज नंबर 4 वरती प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 तरतुदी दिलेली आहेत पहा. डिस्ट्रीब्युशन ऑफ, पहिली तरतूद दिलेली ऑफ प्रॉफिट, नफ्याची विभागणी. मी तुम्हाला सांगितलं नाही का, भागीदारी पार्टनरशिप डीड, भागीदारी करारात उल्लेख नसेल तर इक्वल रेशो समजायचा, उल्लेख असेल तर मग त्यानुसार नफ्याचा हिस्सा. त्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, उचल घेतलेल्या रकमेवर व्याज. ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 इफ द डेट ऑफ ड्रॉइंग इज नॉट गिवन, उचल घेतलेली रकमेची तारीख नसेल, देन ॲव्हरेज ऑफ 6 months इंटरेस्ट, मग सरासरी 6 महिन्याचं व्याज गृहीत धरायचं. ई चार्ज ऑन ड्रॉइंग, उचल घेतलेल्या रकमेवर 6 महिन्याचं व्याज आकारायचं, उल्लेख नसेल तर, उचल घेतलेल्या रकमेची तारखेचा उल्लेख नसेल तर. तिसरं त्या ठिकाणी प्रोव्हिजन आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन, कर्जावरती व्याज. इफ द पार्टनर्स प्रोव्हाइड्स ॲडिशनल अमाऊंट टू द बिझनेस, काही भागीदारांनी जादा रक्कम दिली व्यवसायाला ॲज लोन बट रेट ऑफ इंटरेस्ट ऑन लोन इज नॉट गिवन, व्याजाचा उल्लेख नसेल देन 6% पर ॲनम इंटरेस्ट, 6% सरासरी वार्षिक दर आकारायचा. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, भांडवलावर व्याज. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट, म्हणजे काही उल्लेख नसेल करारामध्ये अबाउट इंटरेस्ट ऑन कॅपिटल, भांडवलावर व्याज, देन इंटरेस्ट इज नॉट अलाउड, मग काही व्याज द्यायचं नाही भांडवलावर. त्यानंतर सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर्स, काही भागीदार हे त्या संस्थेतच स्वतः काम करतात, मग त्याबद्दल त्यांना पगार दिला जातो किंवा मग काही कमिशन दिलं जातं, त्याचा पण उल्लेख त्याच्यामध्ये केलेला असतो करारामध्ये. त्यानंतर ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर, नवीन भागीदाराला जर प्रवेश दिला तर त्या ठिकाणी त्याची पण प्रवेशाची प्रक्रिया, त्याचा उल्लेख करारामध्ये केलेला असतो. इतर भागीदारांची त्याला संमती लागते. त्यानंतर मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स, 2 पद्धती दिलेल्या आहेत पहा. एक पहिली पद्धत दिलेली फिक्स कॅपिटल मेथड, याची कॅपिटल अकाउंट एक करावं लागतं, करंट अकाउंट करावं लागतं, भांडवल फिक्स असतं. फ्लक्च्युएटिंगमध्ये बदलत्यामध्ये फक्त कॅपिटल अकाउंट करायचं आहे. आपल्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी ज्यावेळेस गणित आपण घेऊ त्यावेळेस ते समजणारच आहे, पण सध्या तुम्ही काय करायचं, आता पेज नंबर 5 वरचा नमुना मात्र तुम्हाला लिहून काढायचा आहे. फिक्स कॅपिटल मेथड इथं दिलेलं आहे पहा. कॅपिटल अकाउंट आपल्याला प्रत्यक्षात करायचं आहे. मग इथं पहा क्रेडिट बाजूला फायदे उत्पन्न लिहायचं आहे पहा. मग इथं पहा सुरुवातीला एक्स आणि वाय हे पार्टनर गृहीत धरले क्रेडिटला, त्यांनी रक्कम आणलेली आहे भांडवल म्हणून, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, इथं फुल्या मारलेल्या म्हणजे ती अंदाजे रक्कम असे गृहीत धरलेली आणली. बाय कॅश ऑर बँक, त्यांनी आणखीन भांडवल आणलं ॲडिशनल कॅपिटल. बाय ॲसेट अकाउंट, काही पैशाच्या स्वरूपात नंतर समजा एखादी मालमत्ता आणली व्यवसायात, त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर त्याची बेरीज करून डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन घेतलेले आहे, परत इकडं क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. याच्या जर्नल एंट्री असतात. ह्या पहिली जर्नल एंट्री पहा, वेन ॲडिशनल कॅपिटल इज इंट्रोड्यूस बाय पार्टनर्स, अधिक भांडवल जर आणलं कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, अशी एंट्री करावं लागेल. समजा पैशाच्या स्वरूपात न आणता त्यांनी ॲसेट आणली एखाद्या भागीदाराने, तर कशी एंट्री होईल, ॲसेट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्यानंतर करंट अकाउंट 5 वरचा हा नमुना तुम्ही लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा आपल्याला आहे करंट अकाउंटमध्ये ड्रॉविंग्स, उचल घेतलेली रकमेचा उल्लेख असते. गुड्स ऑर एनी ॲसेट टेकन, त्यांनी काही माल घेतला, ॲसेट घेतली भागीदारांनी. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अलॉट बाय द फर्म, भांडवलावर काही व्याज असेल तर. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स ड्रॉईंग, उचल घेतलेल्या रकमेवर व्याज. सॅलरी कमिशन एक्सेट्रा पेएबल टू द पार्टनर,
त्याला पगार असेल, कमिशन असेल पार्टनरला, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द फर्म, त्याची वाटणीची विभाग, नफ्या तोट्याची वाटणीची विभाग. याचा नमुना आहे पेज नंबर 6वरती. हा तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. पहा, क्रेडिट बाजूला फायदे असतील. पहा लक्षात ठेवा. सुरुवातीला बॅलन्स त्यांचा करंटचा, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, किती रक्कम आणली त्यांनी एक्सनी वायनी. त्यानंतर बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, किती व्याज, भांडवलावर व्याज मिळालं, त्याचा फायदा आहे पार्टनरचा म्हणून क्रेडिटला. त्यानंतर बाय सॅलरी, त्या पार्टनरला पगार मिळाला समजा एक्स वायला, त्याचा फायदा आहे क्रेडिटला. बाय कमिशन अकाउंट, कमिशन आहे मिळालं त्यांना. त्यानंतर बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नफ्यातला काही हिस्सा मिळाला, प्रॉफिट, आणि मग याची बेरीज केलेली बाय बॅलन्स कॅरेट. त्यानंतर डेबिटला त्या ठिकाणी त्यांनी घेतलेली उचल, त्याच्यावर आकारलेले पैसे, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, रक्कम दिलेली असते आपल्याला. त्यानंतर उचल घेतलेली रक्कम, टू ड्रॉइंगचा अकाउंट, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, त्यांनी उचल घेतले असेल तर त्याच्यावर व्याज आकारलं, त्या पार्टनरचा तोटा होतो म्हणून हे डेबिटला लिहिलेले आहे. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, शेअर इन लॉस, तोटा त्याचा. आणि टू बॅलन्स कॅरेट डाऊन, क्रेडिटची बेरीज करायची, त्याच्यातून वरची आकडा वजा करायची, मग टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्याच्या अशा पद्धतीने हा 2 फॉर्मॅट तुम्ही लिहून घ्या. पान 5 वरचा आणि 6 वरचा, एक करंट अकाउंटचा आणि कॅपिटल अकाउंटचा. पुढच्या तासाला आपण काय करू की ह्या एंट्रीज दिलेल्या आहेत ते समजून